संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर.ए. कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. जे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे असं मला वाटलं, म्हणून या पुस्तकाचं ऑडिओ बुक बनवत आहे. दिवस दुसरा, ध्येयवाक्य बनवा. सर वर्गात आले तेव्हा मुलं काहीतरी कुजबुजत होती, एकमेकांना काहीतरी सांगत होती आणि सरांना पाहताच सगळेजण शांत झाले. काय सांगता एकमेकांना? सरांनी विचारलं. आमची बलस्थाने आणि कमतरता, हसत हसत रोहिणी म्हणाली. अरे वा, चांगले शब्द लक्षात राहिले की. पण सर, मी विचार करायला लागलो आणि मला कमतरताच जास्त दिसायला लागल्या. सुधीरच्या उत्तरावर वर्गात एकच हशा पिकला. असू दे रे, काही बिघडत नाही. आपणाला आपले दोष कळाले हेही पुष्कळ झालं. काल मी स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगितलं होतं, आठवतंय का? हो, आपलेच दोष शोधून काढणे हे ज्ञानवीरांचे काम असते. सुभाषने पटकन सांगितलं. हा, आणि एक लक्षात घ्या, सर्वगुण संपन्न असं कोणीच नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतातच. प्रश्न एवढाच आहे की आपल्याकडे असणाऱ्या गुणांच्या आधारे स्वतःचा विकास करून घेता येतो की नाही. कोकिळ पक्षी दिसायला तसा चांगला नाही, पण त्याचा आवाज. मोराचे पाय उगाचच लांबलचक लांब, पण त्याचा पिसारा आणि त्याचे नाचणे. गुलाबाच्या फांदीला काटे पण फूल. तसेच आपल्यामध्ये सुद्धा काही दोष असणारच बाळांनो. शरीरयष्टी जन्मानेच मिळालेली असते, त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. पण आपल्या वर्तनातील, आपल्या स्वभावामधील जे काही दोष असतील ते आपण नक्कीच कमी करू शकतो आणि पूर्णपणे काढूनही टाकू शकतो. तथापि दोषांपेक्षा तुमच्याकडे असणाऱ्या गुणांचा तुम्ही अधिक विचार करा, कारण त्याच्या जोरावरच तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व सिद्ध करू शकता. आणि हे व्यक्तिमत्व सिद्ध करणे म्हणजेच ध्येय गाठणे होय. मला नाही कळालं हे ध्येय म्हणजे काय ते, श्याम म्हणाला. आणि इतर मुलांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह होतं. मुलांनो, आपण कशासाठी जगायचं याचं उत्तर म्हणजे ध्येय. सर, असा आम्ही कधी विचारच केला नाही. मीनल, तो आज आपण करायचा आहे. म्हणजेच आज आपणाला आपलं ध्येयवाक्य ठरवायचं आहे, तयार करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला आयुष्यामध्ये नेमकं कोण व्हावंसं वाटतं, काय करावंसं वाटतं हे ठरवायचं आहे. शोधग्रामचे संस्थापक डॉक्टर अभय बंग यांनीही हा स्वाध्याय केलाय बरं का. ते म्हणतात, स्वतःला खोलवर समजून घेऊन स्वतःचं जीवन ध्येय प्रकट करणारं एक मिशन स्टेटमेंट लिहिणं, हा त्यातला स्वाध्याय मला खूप आवडला. हे मिशन स्टेटमेंट खूप खोलवर घुसून काढून बनवायचं असतं. मुलांनो, मानवी जीवन एकदाच मिळतं. ते उन्नत होण्यासाठी त्या जीवनाला ध्येयाची ओढ असायला हवी, स्वप्ने पडायला हवीत, आदर्शांचा प्रभाव पडायला हवा, असं वसंत पळशीकर म्हणतात. जन्मतानाच परमेश्वरानं आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही आपणच केला पाहिजे. त्यातील जे चांगलं आहे ते घेऊन आपल्याला पुढे जायला हवं. पण वडील म्हणतात की तू डॉक्टर हो. किरणनं आपली शंका विचारली. आता पालकांच्या बाबतीत मी काय बोलू, तो विषय वेगळा आहे. पण तूर्त तरी आपण स्वतःच्या क्षमतांचा विचार करूया. आपले विचार आपण आपल्या पालकांना पटवून सांगूया. तुम्ही तुमच्या पालकांना माझ्याकडे घेऊन आला तरी सुद्धा चालेल. तुम्ही मात्र तुमच्या निर्णयाशी ठाम राहा. तुमचे ध्येय निश्चित करा. जपानमधील होंडा कंपनीचा मालक सोईकिरो होंडा म्हणतो, जेव्हा माणसाजवळ स्वतःचे असे ध्येय नसते तेव्हा तो दुसऱ्याचे ध्येय पूर्ण करीत असतो. दुसऱ्याच्या ध्येयासाठी आयुष्यभर काम करणे ही गुलामगिरीच असते. आणि म्हणून
आपले प्रत्येकाचे स्वतःचे असे ध्येय असले पाहिजे आणि ते आपल्याला आत्ताच निश्चित केले पाहिजे. त्यासाठी उशीर झाला तर निरुद्देशपणे आपली वाटचाल होते, प्रयत्नाला निश्चित दिशा नसते आणि यात बराचसा कालापव्यय होतो. आणि जेव्हा हे कळतं तोपर्यंत आयुष्याची बरीच वर्ष आपण घालवलेली असतात. आणि लक्षात ठेवा, गेलेला काळ ऐन उमेदीचा होता. म्हणून म्हणतो, प्रथम आपलं ध्येय वाक्य, ज्याला इंग्रजीमध्ये मिशन स्टेटमेंट म्हणतात, ते तयार ठेवा. लोकमान्य टिळकांचे ध्येयवाक्य होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे ध्येयवाक्य ठरवूनच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा हेच ध्येय उराशी बाळगले. आपल्या देशामध्ये अशी अनेक कर्तृत्व माणसं होऊन गेली आहेत. ही माणसं महान होती, आपण त्यांची उंची गाठू शकणार नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा माझ्या सांगण्याचा हेतू हा आहे की त्यांनी आयुष्यात नेमकं काय करायचं हे ठरवलं आणि त्यामध्ये त्यांचं आयुष्य व्यतीत केलं. कोणत्याही मोहाला ते कधीच बळी पडले नाही. वि. स. खांडेकर म्हणतात, कोणत्याही मोहापेक्षा ध्येय मोठं मानणारी माणसं जी आहेत ती महान होतात. आणि म्हणूनच हे जग चाललं आहे. ही माणसं महत्वाकांक्षी होती. अशा अनेकांचे दाखले देत शिवाजीराव भोसले म्हणतात, ज्यांनी आयुष्यामध्ये काही केलं त्या व्यक्ती महत्वाकांक्षी होत्या. स्वराज्य ही शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा होती. आपण संशोधक व्हावे असे मेरी क्युरीला सतत वाटत होते. ज्यांचा साक्षरतेशी उशिरा संबंध आला त्या धर्मानंद कोसंबींनी धर्मपंडित होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले. डेमोस्थेनीस हा विख्यात वक्ता झाला तो आपल्या निश्चय बळामुळेच. एखाद्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी आणि सिद्धतेसाठी एक प्रकारचे झपाटले पण अंगी असावे लागते. आपल्या अशा आकांक्षाची आहुती देऊन महत्वाकांक्षेची सिद्धता करावी लागते. आणि म्हणून तर या मंडळींना स्वीकारलेल्या कार्यामध्ये प्रचंड यशही आलं. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून एक कवी म्हणतात, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच तयाचा बोध खरा. तेव्हा आपली बलस्थानं मनामध्ये ठेवूया आणि त्याचं ध्येयवाक्य करा बघू. पण सर, आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक याच्यापेक्षा वेगळं असं काही माहितीच नाही, मग कसं काय तयार करणार आम्ही आमचं ध्येयवाक्य? आतापर्यंत शांत बसलेल्या धीरजनं आपल्या मनातली शंका विचारली. बरोबर आहे धीरज तुझं म्हणणं. कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे आहेत याचा आपण कधी विचारही केला नाही. पण आता आपण विचार करायचा. अनेक क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेली माणसं खरे तर आपल्या अवतीभोवती असतात, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. मग घरी येऊन तुम्हाला कोण सांगेल? तथापि याला पर्याय म्हणून सहज उपलब्ध होणारी वृत्तपत्रे आणि टीव्ही आपल्याकडे आहेत. ही दररोजची वृत्तपत्र वाचायची. टीव्हीवर मोठ्या व्यक्तींच्या, कलाकारांच्या मुलाखती होतात, ते कार्यक्रम आपण पाहिले पाहिजेत. ग्रंथालयातील पुस्तके, विशेषतः चरित्र वाचायची. म्हणजे तुम्हाला कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे समजतील. हे करताना हातात वही पेन ठेवायचा आणि कुठल्या व्यक्तीनं कुठल्या क्षेत्रामध्ये नाव कमावलं आहे ते लगेच लिहून घ्यायचे. मग त्यासाठी आपल्याला ग्रंथालयात जावे लागेल. हो, सगळेजण उत्सुकपणे म्हणाले. चला तर मग. परंतु एक लक्षात ठेवा, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि पुस्तके वाचून जिथल्या तिथं ठेवायची. गडबड गोंधळ करायचा नाही आणि सगळं शांतपणे बघायचं. सर मुलांना घेऊन ग्रंथालयात गेले. ग्रंथपालांनी सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. मुलांना तर कधी एकदा या सगळ्यांचा धांडोळा घेतोय असे वाटत होते. ग्रंथपालांनी मुलांना सर्व विभाग दाखवले आणि मुलांनी ते पाहायला सुरुवात केली. आपापल्या वहीमध्ये काहीतरी लिहून घेऊ लागली. ग्रंथालयाचा त्यांना लढाच लागला. दिवस कुठे जात होता ते त्यांना कळत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. सलग 5 दिवस मुलांनी ग्रंथालयाचा धांडोळा घेतला.
माहिती गोळा केली आणि शेवटी ग्रंथपालांचे आभार मानून सर्वजण परतले. वाचलं कोणी काय काय केलंय ते? होय सर, बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा केली, रमेश म्हणाला. एपीजे अब्दुल कलाम यांनी सामान्य परिस्थितीतून शास्त्रज्ञ व राष्ट्रपती झाले, सुरेश म्हणाला. विठ्ठल कामतांनी इडलीपासून व्यवसायाला सुरुवात केली आणि हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी जगात नाव कमवलं, मिलिंद म्हणाला. वयाच्या 23व्या वर्षापर्यंत भगतसिंहांनी किती वाचलं होतं, तेवढं त्यांचं राष्ट्रप्रेम, सुभाष म्हणाला. किरण बेदी काय धाडसी स्त्री होती, IPS झाली, मंजुषा म्हणाली. 16व्या वर्षी सचिन तेंडुलकरनं भारतीय क्रिकेट संघामध्ये प्रवेश मिळवला, राजेंद्र म्हणाला. लता दिदींनी किती परिश्रम घेतले गायनासाठी, कल्याणी म्हणाली. यात मी आणखी थोडी भर घालणार आहे. आतापर्यंत आपण मोठमोठ्या माणसांची नावं घेतली, पण सामान्य माणसं सुद्धा उराशी काही ध्येय बाळगून ते गाठण्याचा प्रयत्न करतात. एक घटना सन 1959 आहे, बिहार राज्यामध्ये घडलेली. दशरथ मंझी नावाचा एक शेतकरी होता, शेती डोंगरातली. दररोज तो शेतावर जाई आणि कष्ट करी. त्याची बायको त्यास भाकरी आणि डोक्यावर पाण्याचा माठ घेऊन जाई. एके दिवशी त्या डोंगरातील ओबडधोबड रस्त्यातून येताना तिच्या डोक्यावरील माठ पडला आणि फुटला. दशरथला त्या दिवशी पाणीही मिळाले नाही, पण ती घटनाच दशरथला ध्येय देऊन गेली. आता हा डोंगर फोडून रस्ता करायचा या ध्येयाने तो झपाटला. टिकाव, खोरं, घमेलं घेऊन सतत 20 वर्ष राबून त्यानं लांब रुंद रस्ता तयार केला. त्याच्या गावातील लोकांना जवळच्या शहरात जाण्यासाठी 50 मैलाचा वळसा घालून जावं लागत होतं. आता ते अंतर फक्त 7 ते 8 मैलावर आलं होतं. दशरथनं त्याचं ध्येय गाठलं आणि सरकारने त्याचा सत्कार केला. बाप रे, काय माणूस आहे, अजय म्हणाला. तुमच्या एवढेच काही विद्यार्थीही ध्येय निश्चिती करून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि ते प्राप्त करतातही. असाच एक विद्यार्थी राजेश असुदानी, त्याचे नाव. 1992च्या SSC परीक्षेमध्ये नागपूर बोर्डामध्ये गुणवत्ता यादीत तो दुसरा आला. सत्कार करण्यात आला आणि सत्काराला उत्तर देताना तो म्हणाला, मेरे पास वो नहीं है जो होना चाहिए था. मैं तब भी मुस्कुराया जब मुझे रोना चाहिए था. जब सबने मुझे शक से देखा, मैं किसी को क्या बताता. मेरे तो पंख ही टूट गए हैं, वरना मैं गगन को छूता. भारावून जाऊन मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. थोडे थांबून सर गंभीरपणे म्हणाले, मुलांनो, या मुलाबद्दल मी अजून तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगितलेली नाहीये. काय? रोहिणीने विचारले. तो मुलगा आंधळा होता. बाप रे, वर्गात सगळ्यांच्याच तोंडून हे उद्गार बाहेर पडले. याला म्हणतात जिद्द, ध्येयाचे दुसरे नाव. याला आपण कर्तृत्व असेही म्हणू आणि कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे आहेत हे आपल्या आता ध्यानात आले असेल. तेव्हा आता आपली बलस्थानं आणि कमतरता डोळ्यासमोर ठेवून शांतपणे त्यावर विचार करायचा. कर्तृत्वाचे क्षेत्र निवडायचे आणि ठरवायचे मी कोण होणार. म्हणजेच प्रत्येकाने आपले ध्येयवाक्य तयार करायचे. कदाचित तुम्हाला वाटेल की अजून आमचे शिक्षणही संपले नाही, तोपर्यंत ध्येय कशाला ठरवायचं. पण तसं नाही मुलांनो. आता तुम्हाला बऱ्यापैकी समज आली आहे ना. तेव्हा आता निरुद्देश शिक्षण नाही करायचं. स्वतःच्या क्षमता ओळखून मला पुढे काय करायचं आहे हे ठरवण्याचा हाच काळ आहे. आपले भूतपूर्व पंतप्रधान व स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून नाव कमावलं. मग आपणही नको का नाव कमवायला. हे नाव कमावणं म्हणजेच विशिष्ट ध्येयासाठी जगणं. एकदा ध्येय ठरलं की प्रयत्नांची दिशा निश्चित होते. आपले प्रयत्न, श्रम, वेळ वाया जात नाही. आलं लक्षात. होय सर, मुलं उत्सुक दिसत होती. आणि एक लक्षात ठेवा, ही वैयक्तिक कृती आहे. शेजाऱ्याशी अजिबात चर्चा करू नका, कारण तुम्ही प्रत्येक जण वेगळी व स्वतंत्र अस्तित्व असणारी मुले आहात. येथे दुसऱ्याची नक्कल केली तर फसगत होईल. आणि आणखी एक सांगतो, ध्येय उच्च प्रतीचे ठेवा, स्वतःस कमी लेखू नका.
एकदा एका कंपनीचे मालक त्याच्या कंपनीमध्ये वेळेच्या अगोदरच काही कामानिमित्त गेले. तेव्हा कंपनीमध्ये स्वच्छता करणारा कामगार त्यांच्या ऑफिसची फरशी पुसण्यामध्ये तल्लीन होऊन गेला होता. मालक आल्याचे त्याला कळलेच नाही. मालकाने थोडा वेळ त्याच्या कामाचे निरीक्षण केले. निरम्याचे पाणी टाकून तो ब्रशने फरशी घासत होता, मग पुसत होता. अगदी फरशी तोंड दिसेपर्यंत घामाघूम झाला होता. मालकाने मग बुटाचा खटखट असा आवाज केल्यावर त्याने मागे वळून पाहिले तर साहेब. पटकन तो हात जोडून उभा राहिला. एवढी काय फरशी घासून स्वच्छ करतोयस? मालकाने विचारले. यावर तो म्हणाला, मालक, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये म्हणतात, पण आपण विचारले म्हणून सांगतो. एक दिवस तुमच्यासारखं खुर्चीत बसण्याचं ठरवलंय. काय कळलं यातून? एक स्वच्छता कामगार पण कंपनीचा मालक होण्याचे ध्येय उराशी बाळगून आहे, अर्चना म्हणाली. म्हणूनच म्हणतो, ध्येय उच्च प्रतीचे ठेवा. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बी फेल्युअर बट लो एम इज क्राय. अपयश आले तरी चालेल, पण कमी प्रतीचे ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे. शिवखेरा म्हणतात, एम फॉर मून, इवन इफ यू मिस यू विल बिकम वन ऑफ द स्टार्स. या पुढे जाऊन बोरिस पास्तरनाक आपल्या डॉक्टर झिवागो या कादंबरीमध्ये म्हणतो, काहीही अभिरुची नसण्यापेक्षा सामान्य दर्जाची अभिरुची असणं हे अनेक पटींनी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून ध्येय निश्चित करताना खूप विचार केला पाहिजे मुलांनो. जरा अवघड दिसते सर, रमेश हसून म्हणाला. काही अवघड नाही. तुम्ही स्वतःला ओळखलं आहे ना, त्याला अनुसरून ध्येय लिहायचं आहे. पण त्यातही जरा वेगळेपणा आणता येतो का बघा. म्हणजे काय सर? सुरेश म्हणाला. जी वाट कोणीच चोखाळली नसेल अशी वाट शोधायची. रॉबर्ट फ्रॉस्ट आपल्या एका कवितेमध्ये म्हणतो, टू रोड्स डायव्हर्ज इन ए वूड अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड अ डिफरन्स. कवी म्हणतो, मी चालत निघालो आणि अशा ठिकाणी आलो की 2 रस्ते जंगलामध्ये गेले होते. त्यातील एक जो कमी मिळलेला होता तो मी निवडला आणि काय आश्चर्य, एक वेगळेच कार्य झाले. म्हणजे वाट आपण तयार करायची असते, त्यावरून नंतर अनेक माणसं चालतील. यासाठी ध्येयात वेगळंपण असायला पाहिजे, त्यात एक वेगळं समाधान असतं. इमर्सन हा तत्वज्ञ म्हणतो, जीवनाचे सर्वात मोठे बक्षीस, जीवनाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या पूर्ततेसाठी जन्म घेणे. आपल्या नियत कार्यपूर्तीत मनुष्याला सुख मिळते, आनंद मिळतो, प्रसन्नता मिळते आणि हा आनंद खऱ्या अर्थाने घ्यायचा आहे. तर व्यक्तिगत सुखसोयींच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, भौतिक सुखासाठी, संपत्तीसाठी काम करणे हे ध्येय असू नये. मी कित्येक सत्ताधारी माणसांना आंतरिक शांतीसाठी तडपडताना पाहिलं आहे. वि. स. खांडेकर ध्येयाची व्याख्या करताना म्हणतात, ध्येय म्हणजे स्वतःचे सुख विकून त्याच्या मोबदल्यात घेतलेले दुसऱ्याचे दुःख. वर्ग एकदम शांत झाला. मुले गंभीर झाली, विचारामध्ये गढून गेली. सर सगळ्यांचे चेहरे न्याहाळत होते. आता लिहा पाहू तुमचं ध्येय. सरांनी पुन्हा सर्वांना आदेश दिला. अर्धा तास झाला. मुलांनी आपल्या वहीमध्ये काहीतरी लिहिलं होतं. झालं का ध्येयवाक्य तयार? हो सर. मग वाचा बघू एक एक जण. मुलांनी आपापली ध्येयवाक्य वाचली आणि काय आश्चर्य, उत्तम शेतकऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत, शिक्षकापासून ते संशोधकापर्यंत, समाजसेवकापासून ते उद्योजकापर्यंत आणि गायक संगीतकारापासून ते लेखक कवीपर्यंत कितीतरी क्षेत्र मुलांनी शोधली होती. त्यात डॉक्टर, इंजिनियर जसे होते तसेच खेळाडू, कथाकार, नटनटी, नृत्यांगना हेही होते. एका मुलाने तर मी आदर्श बाप होणार असे लिहिले होते, तर एका मुलीने मी आदर्श आई होणार असे लिहिले होते. त्यांना या पाठीमागचे कारण विचारले तर मुलाने डॉक्टर नरेंद्र जाधवांचे आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक वाचल्याचे, तर मुलीने साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचून प्रभावित झाल्याचे सांगितले. मुलांना बऱ्यापैकी स्वतःचा शोध लागला होता. धन्यवाद.